एका कारखान्यात सोने आणि लोखंड शेजारीच ठेवले होते. कामगार रोज लोखंडाचा हातोडा घेऊन काम करत होता. जेव्हा तो हातोडा सोन्यावर पडायचा तेव्हा कसलाही आवाज होत नसे, पण तोच हातोडा ज्यावेळी लोखंडावर आदळायचा तेव्हा खणखणाट करून संपूर्ण कारखाना दणदणायचा. हे पाहून सोन्याला प्रश्न पडायचा. सोनं हसत हसत लोखंडला म्हणायचा, मित्रा, तोच हातोडा ज्यावेळी माझ्यावर पडतो तेव्हा काहीच आवाज होत नाही, पण तोच हातोडा ज्यावेळी तुझ्यावर पडतो तेव्हा खूप मोठ्याने आवाज होतो. असं का बरं? लोखंड काही क्षण शांत राहिलं, मग अगदी गंभीरपणे म्हणाल, कारण सोने, जेव्हा परक्यांचे घाव लागतात तेव्हा वेदना शांत असतात, पण जेव्हा आपल्याच माणसांकडून आपल्याच सारख्यावर घाव बसतात ना, तेव्हा त्या आतून मन तुटल्यासारखं होतं. हे ऐकून सोनं स्तब्ध झालं. या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य भेटतं मित्रांनो, की बाहेरून आलेली टीका, बाहेरून आलेला अपमान, संघर्ष आपण सहज सहन करू शकतो, पण आपल्याच माणसांकडून, आपल्याच जवळच्या लोकांकडून जेव्हा दुखावलं जातं तेव्हा खूप मोठा घनघनाट आवाज होत असतो. म्हणूनच इतरांपेक्षा जपावं लागतं आपल्याच माणसांचं मन. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, परक्या घावांनी जखम होते, पण आपल्या माणसांच्या घावांनी खूप मोठा आवाज होत असतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.